दीक्षाभूमी संदर्भात समितीची आज बैठक पार पडणार आहे। अंडरग्राउंड कन्स्ट्रक्शनच्या वादासंदर्भात समितीची ही बैठक होईल। बैठकीसाठी दीक्षाभूमीचे सचिव राजेंद्र गवई आता नागपूरकडे रवाना झाल्याचं समजतंय। बैठकीकडे राज्यातील नागरिकांचं विशेष असं लक्ष लागून राहिलंय। महत्त्वाची अशी बैठक आज पार पडेल। दीक्षाभूमीवरचा वाद अजूनही संपलेला नाही आहे। या संदर्भात दीक्षाभूमीचे सचिव राजेंद्र गवई यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केलेली आहे। डॉक्टर राजेंद्र गवई माझ्यासोबत आहेत। सर, नेमका हा वाद कसा होता दीक्षाभूमीचा आणि हा वाद इतका उफांडून का निघाला? फुले शाहू आंबेडकर विचारांच्या लोकांनी त्या ठिकाणी जे आंदोलन केलं त्या आंदोलकांवरती गुन्हे करू नका अशा प्रकारची चर्चा मी आदरणीय DCM, कारण की होम मिनिस्ट्री त्यांच्याकडे आहे, मुख्यमंत्र्यांकडे जाऊन काय फायदा नाही, कारण की होम मिनिस्टर तर शेवटी देवेंद्रजी आहेत, त्यांना सांगितलं ते सकारात्मक आहे। अनेक उपक्रम आहे की जो उपक्रम अजून पुढे सुद्धा जात नाही आहे। दीक्षाभूमीची प्रगती होत आहे, दीक्षाभूमीचा विकास होत आहे, काही संघटनांना ते आवडत नाही आहे। मला एकच सांगायचं आहे की समिती आमची नाही आहे, समिती ही फुले शाहू आंबेडकर विचारांची आहे। त्याच्यामुळे याचं राजकारण कोणी करू नये, दीक्षाभूमीचं जे विकास आहे तो विकास कोणी रोखू नये अशा प्रकारची विनंती मी आंदोलकांना करतोय। अंडरग्राउंड पार्किंगच नाही, अंडरग्राउंड कोणतंही काम आता आम्ही ताकसुद्धा फुंकून पिणार आहोत। अंडरग्राउंड एकही काम होणार नाही, कारण की अंडरग्राउंड ऑडिटोरियमसुद्धा आहे तिथे, ते सुद्धा बंद होईल, जमीन पूर्ववत होईल। आणि अशा प्रकारचा निर्णय समितीने घेतल्यानंतर तो समितीचा निर्णय आम्ही NMRDAला कळू, त्यांच्यासोबत चर्चा करू आणि सरकारच्या मार्फत ज्या ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या दूर करतील। सरकार सकारात्मक आहे आणि जमीन पूर्वरित करण्यासाठी सुद्धा सरकार सकारात्मक आहे। कॅमेरा पर्सन प्रज्योतसह छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।